मुळांमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे जास्त बोलत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलत आहेत. त्यांना कुठल्याही विधायक कामामध्ये किंवा कुठल्याही याच्यावर पदावर आता अर्धी वय गेली, अर्ध्या वयात बोलत आहेत. त्यामुळे ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. कारण ज्या बिहारमध्ये तुम्ही प्रत्येक इलेक्शनच्या आधी जी काही तुम्ही थेर करता, त्या थेरातला एक भाग महिलांच्या अकाउंटला 10,000 दिले. मग महाराष्ट्रातल्या महिला 1,500 वर बोलवण करून सरकार मिळवलं, तर मग महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये का भेदभाव करता? 10,000 दिले ना बिहारमध्ये, ते थांबवून शेतकऱ्याला का नाही पाठवत? कारण महाराष्ट्राची इलेक्शन होऊन गेली आहे, बिहारची इलेक्शन व्हायची आहे, आणि त्या बिहारच्या इलेक्शनला महिलांनी मतदान करावं. अर्थात महाराष्ट्रातल्या महिलांनी एक स्वभावाची जात असते, एक स्वभाव असतो, तो आता महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखलाय. आणि कितीतरी लाखांनी महिलांना आता या देत असलेल्या 1,500च्या याच्यातून कॅन्सल करतायत. त्यावेळेला सरसकट आता कॅन्सल ह्याचा अर्थ तुमचा फायदा घेतला गेला. फायदा झाल्यानंतर जसा आपण टिश्यू पेपर फेकून देतो, तसा महिलांना फेकून दिले. मध्ये कोणतरी बोलत असतात चालू राहणार. पण सगळ्या ज्या योजना होत्या त्या सगळ्या बंद केल्या, आणि फक्त लाडक्या बहिणींची योजना एकच चालू ठेवली आहे. ज्या महिला विधवा आहेत, ज्या एकल यांना हा लाभ मिळत नाही आहे. तरुण मुलांना जे भत्ता दिला जात होता तो मिळत नाही आहे. आणि तो पण लाडकी बहीण योजना मध्ये असं चाललंय. त्यामुळे हे जे काही आम्हाला ॲडवाईज देत आहेत फुकटचे, आम्ही तर काही नाही देणार त्यांना. ते ॲडवाईज जरा आपल्या पक्षात द्या आणि नेटकं कारभार करायला सांगा. होणार आहे कारण मनसे म्हणतंय महापौर आमचा मराठी माणूस आणि मनसे शिंदे मराठी होईल. ते मराठी तर महापौर होणारच. आणि मराठी महापौर जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा मुंबईकर ठरवणार आहेत महापौर कोण. आणि मुंबईकरांनी ठरवलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर होणार. तुम्ही म्हणताय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा होणार आणि महापौर म्हणताय मनसेचा होणार. संदीप देशपांडे बघा, आम्ही एकत्र आहोत. मराठी महापौर होणं आणि तो एकत्र असलेल्यांचं होणं. एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लीडर आहेत. आपल्या सैनिकांना, मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे, त्यांच्यामध्ये प्राण आहेच, पण प्राण चिवाटीनी जिद्दीने फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो, तो मंत्र प्रत्येक पक्ष देतो. तुमचे समर्थक व्हिडिओ व्हायरल करतायत पुन्हा महापौर किशोरी पेडणेकर म्हणून, तुम्ही इच्छुक आहे काय? नाही, मी पायलट आहे रिअली. आता समर्थकांची मायंदळी जास्त आहे. पक्ष जो जबाबदारी देईल, जी जबाबदारी देतील, त्या प्रत्येक जबाबदारीला मी न्याय दिलाय, न्याय देईन. त्यामुळे पक्ष जे ठरवेल ते. दसरा मेळावा अगदी तोंडावर आलेला आहे, पण पावसाचं सावट सुद्धा पाहायला मिळतं. पण आता शिवाजी पार्क स्टेजचं बांधकाम सुरू झालेलं आहे. मेळावा कुठे होणार? चिखल पण झाला नाही. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कच, हे समीकरण आहे. त्या समीकरणाला कोण बदलू नाही शकत. काही वेळेला त्याच दिवशी अतिवृष्टी झाली आणि कोविड काळ, हे जर एवढ्या वर्षांमधले 3 का 4 दसरे सोडले तर कंटिन्यू
एकच नेता, एकच व्यासपीठ आणि एकच स्थळ आणि शिवसैनिक हे समीकरण आहे. बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेब, उद्धवजी आहेत उद्धवजी, अशा आणि मग इतर नेते असतातच. मग त्यावेळेला या गद्दारांमधले जे बाम बाम म्हणून बोलतात ते पहिले यायचे लोकांना प्राण फुंकायला. ते वाटायचं हा सच्चा आहे, पण ह्याच्या पोटात काय दडलेलं माहिती नव्हतं. धाराशिवचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये इतर कुटुंबाची भेट घेतली होती. त्या कुटुंबाला शिंदेच्या शिवसेनेनं जाऊन मदत केली आणि त्यावरती प्रताप सरनाईकांनी व्हिडिओ कॉल करून त्यांना आणखी काही मदत मिळत आम्हाला सांगा. ही घाणेरडी कॉम्पिटिशन आहे. जर उद्धवजींनी त्यांना मदत केली तर तुम्ही दुसऱ्यांना करा ना जाऊन. शेवटी मदत ही मदत आहे ना. एकाच्याच करण्यापेक्षा उद्धवजींनी केली म्हणून मी तिकडेच जाणार, हा पोरखेळ आहे. मंत्री झालात काही नाही. काल भारत पाकिस्तान मॅच झाली, भारत जिंकलाय आणि त्यावर आज नरेंद्र मोदी यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करताना ट्विट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर आता गेममध्ये पण झालेलं आहे आणि मुंबई भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं. काय आहे, भारतीय टीम असेल किंवा आपल्या सीमेवर लढणारे सैनिक असतील, ते त्यांच्या स्वतःच्या देशाचं अस्तित्व आणि स्वतःचा खेळ हा उत्कृष्ट. भारतीय सैनिकसुद्धा जीवाची पर्वा न करता लढतात, कारण ते देश आहे. हे वडाची साल पिंपळाला नेऊन लाव, पावाला बाम लावा किंवा असा प्रकार चाललाय इतक्या मोठ्या नेत्यांकडनं. असं काहीतरी होत आहे. सिंदूर कशाला घुसवत आहे? तिथल्या सिंदूर ज्यांचं गेलं त्याच महिला सांगत होत्या या पाकिस्तानाबरोबर नका खेळू म्हणून, पण आमच्या सैनिकांनी कायम जिद्दीने पाकिस्तानला हरवलंच आहे आणि हरवतच आलेत, पुढेही हरवतील. पण किमान ही जी ओली जखम होती त्याची कदर करावी असं सर्वांचं मत होतं. उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आपत्ती अनेक वेळा महाराष्ट्रावर आले पण त्यांनी कोणतीच मदत नाही केली. आमचं महाविकास सरकार 100% मदत करते असं प्रफुल्ल पटेल म्हणतात, जे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देखील. प्रफुल्ल पटेल स्वतःला फारच वेगळे समजतात. स्वतःचं काहीतरी वाचवण्यासाठी कोणाची तरी लाल केलीच पाहिजे, ते लाल चालू आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, ते दसरा मेळाव्यावर टीका करताना म्हणतायत की दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा. त्याच्यावरती एकनाथ शिंदेचं मेळावा हे होणार आहे. पावसामुळे जागा बदलायचं. मी कोणाच्याही मेळाव्यावर काय बोलणार नाही. पैसे देऊन आणून शेतकऱ्यांना जेवण नसतील, पण इथे मात्र उद्या दसऱ्याला ज्यांचे उपास सुटायचे 9 दिवसाचे आणि जे अति खादाड ते सगळे तिकडे पोचतील, त्याच्यात काय बोलायचं. आणि ऑनलाईन घ्या, हे घ्या, तुम्ही नका शिकू. तुमचं आता त्या ढेरा एवढं वाढलंय की तुम्ही बसा आणि ऑनलाईन करा. नालायकांसोबत आम्ही युती करणार नाही असं महेंद्र दळवी तिथल्या पदाधिकाऱ्यांना म्हणते. रायगडचा पालक युतीचा पाल अजून आहे. जे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे त्यांचा उल्लेख नालायक अशा स्वरूपाचा महेंद्र दळवी यांनी केला. बरं आहे ना, सुनील तटकरेंना जरा जरी चाड असेल तर त्यांनी ते दाखवावं ना. आणि जर त्यांनी नाही दाखवलं तर मग महेंद्र म्हणतो ते खरं आहे. एकीकडे मुंबईत सतत पाऊस सुरू आहे, त्यातच आज महापालिका 15 दिवसाचं नाले सफाईचं अभियान राबवण्याच्या तयारीत असेल. अजून यांची पोटं भरली नसतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांची. त्यामुळे बघा, बाहेर पूर आलाय, उद्ध्वस्त झालंय, पण शहरं जी मुंबई असतील, पुणे असेल, नाशिक असेल, ही मात्र निसर्गाने धुवून काढली आहेत, स्वच्छ केली आहेत. त्या स्वच्छ रस्त्यांवरच स्वच्छता चालू आहे. ताई, कबूतरखान्यांचा एक प्रश्न आहे. आरोग्य विभागानं संभाव्य कबूतरखान्यांच्या बाबत एक यादी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये 13 नव्या जागा कबूतरखान्यांसाठी प्रस्तावित आहेत. हे भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या दबावामुळे, म्हणजे कोर्टाला सुद्धा गृहीत धरायचं, कोर्टाला सुद्धा आम्ही म्हणताय ते मान्य करा, हे करण्याची धडपड आहे. यालाच म्हणतात संविधान धोक्यात आहे.
हिंदी में जानना चाहेंगे। मुंबई का मेयर मराठी माणूस होगा ऐसे संदीप देशपांडे भी कह रहे। आपके समर्थकों ने सुद्धा एक स्टेटस डाल के पुन्हा मेयर जो है आप हो जाएगा ऐसा बोला। देखो हमारे पक्ष में पक्ष प्रमुख उसका निर्णय करते हैं। मनसे के जो संदीप देशपांडे एक लीडर है पक्ष के, अपने सैनिकों के काम में और ज़्यादा जान डालना चाहिए, तो उनको ये सपना दिखाना ज़रूरी है। और जब भी हम अपना खुद का एक खुली आँख से सपना देखते तो बहुत अधिकतम अच्छा काम होता है, वो उसका होगा। और मराठी होना चाहिए तो मराठी ही होगा। आपके समर्थकों से आपका स्टेटस डाल सबको सब समर्थकों को लगता है अपना ताई हो या भाई हो या दादा होना चाहिए। मेरे पक्ष प्रमुख हमें जो जिम्मेदारी देंगे वो जिम्मेदारी निभाने का काम हमारा है, वो हम करते रहेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।